नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 15 जुलैच्या भागामध्ये राकेश सुभेदारांच्या घरी येतोय, कारण त्याला सायलीवर अर्जुनवर नजर ठेवायला लावलेली. आणि तो म्हणतो येऊ का मी. त्यात लगेच कल्पना त्यांच्या म्हणतो अरे ये ना. तितक्यात लगेच अर्जुन आणि सायली ते दोघं जण बाहेरून येत आहे आणि हे दोघं जणी बघून इतक्या खुश होता. अरे या या लव बर्ड्स असं म्हणून अर्जुन आणि सायलीला दोघं जण बोलताय. आणि तितक्यात अश्विन लगेच म्हणतो की अरे तुम्ही बाहेरून ओले तर होऊन आले नाही ना, काही खाल्लं तर नाही ना तेलकट वगैरे. आणि लगेचच कल्पनाताई आणि हे पण म्हणता अरे जाऊ दे, ते आम्हाला अगोदर हे सांग बरं का सायली, तुम्ही कुठं कुठं गेले होते. त्यावर सायली सांगते आम्ही ना एका टपरीवर गेलो होतो. अर्जुन लगेच मनात म्हणायला लागतो की आता ही पुढचं नाही बोलणार तर बरं होईल. त्यात लगेच ती सांगणार तो पण अर्जुन म्हणतो आम्ही ना अगं टपरीवर असंच गेलो होतो गं बघाय म्हणून. पुन्हा लगेच म्हणतं हां एका ठिकाणी फुलांच्या ठिकाणी गेलो होतो आम्ही. अस्मिता म्हणते फुलांच्या ठिकाणी, अरे हो तिथं ना मंदिर होतं ना म्हणून तिथे गेलो होतो. अस्मिता म्हणते अरे तुमचे चरण कुठे दाखवा तर मी तुमच्या लोटांगणच घालते. काय माणसं आहे तरी तुम्ही डेटवर गेल्यावर कोणी मंदिरात जातं का. राकेशही म्हणतो अरे काय कमाल केली. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो अगं तसं काहीच नाही, आम्ही सहज गेलो होतो म्हणून म्हटलं चला सायलीला आवडलं म्हणून गेलो तिथपर्यंत. तितक्या सायलीला ढेकर येतोय प्रेक्षकांना. अश्विन लगेच म्हणतो काय गं ढेकर कसं काय आला वहिनी तुला, काही खाल्लंय का बाहेर. ती म्हणते नाही नाही काहीच नाही, ते फक्त भुट्टा वगैरे खाल्ला आम्ही असं सांगत असते. तोपर्यंत लगेच हे दोघं अरे तुम्ही एवढे काय कन्फ्यूज होत आहे. अर्जुन लगेच म्हणतो नाही नाही कुठं काय काहीच नाही. तो एकदम गोंधळून गेला प्रेक्षकांना. विमलताई म्हणतात चला तुम्ही मला मिरच्या द्या बरं का, मला पिठलं बनवायचे. लगेच कल्पना का अरे मिरच्या आणल्यात ना तुम्ही द्या बरं का. सायलीकडं अर्जुन बघतोय आणि म्हणतोय मिरच्या का गं सायली तुझ्याकडं होते ना. सायली मात्र अंग काढून घेते प्रेक्षकांना आणि ती म्हणते नाही नाही मी तुमच्याजवळ दिल्या होत्या. आणि ती म्हणते मला ना आराम करायचं म्हणून ती वरती जाते प्रेक्षकांना. अर्जुन मात्र तिच्याकडं बघत असतो आणि म्हणतो बायको तू मात्र लय गोतच आणलं बरं का मला. आणि अर्जुनचा चेहरा बघा प्रेक्षकांना कसा झाला आहे. तो म्हणता काय ग मामा मिरच्या काय. अगं बघ तिथं विसरून गेलो गं मी त्या मिरच्या घेतल्या ते. तो लगेच डोक्याला हात लावतोय आणि अर्जुन लगेच म्हणतो काय तू मिरच्या विसरून गेला बाजारामध्ये. अरे किती महागाच्या मिरच्या होत्या त्या. त्यावर अर्जुन पुन्हा वरती बघतो सायलीकडं आणि बघ बायको तू चांगलं नाही केलं बरं का मला असं तर म्हणत असतो मनातल्या मनात. आणि ह्या दोघी म्हणतात तू काय सारखं वरती काय बघतोय तू. त्यावर म्हणतो नाही नाही काहीच नाही असं. अर्जुन कल्पनाताई नव्हते हे बघ मामा तुला हव्या असतील तेवढ्या मिरच्या मी सकाळी आणून दिलं, वाटलं तर तू पूर्ण पनवेलमध्ये पिठलं करून वाट बरं का. तितक्याच राकेशच्या मोबाईलवर फोन येतोय आणि तो मोबाईल नंबरनं अस्मिताला ओळखीचा वाटतो. ती म्हणते की अगं हा नंबर मी कुठंतरी बघितलेला वाटतोय, पण ते बोलत असताना तो पण तर राकेश घराच्या बाहेर जातोय बरं का. अस्मिता म्हणते कोणाचा असेल बरं का हा नंबर. लगेच अश्विन म्हणतो काय ग एवढ्या नंबरचं काय टेन्शन घेते आणि कोणाचा म्हणजे नंबर कसं काय तुझ्या एवढ्या लक्षात. अर्जुन वरती आलं सायलीवर खोटं रागवतंय प्रेक्षकांना. तो म्हणतो बायको हे तू चांगलं नाही केलं बरं का गं आणि खुशाल मला टाकून चालली आली वरती. त्यावर लगेच सायली म्हणते हे काय हो मी आज तुमची मैत्रीण होती ना मग तेवढा अधिकार तर माझा आहेच ना. अर्जुन लगेच हात जोडून म्हणतो चुकलं ग बाई माझं माफ कर मला. यावर लगेच पुन्हा म्हणतो सॉरी हां मी पुन्हा असं नाही करणार. तितक्यात अर्जुनच्या मोबाईलवर कुसुमताईंचा फोन येतो आणि कुसुमताई खूप रडत असतात. कुसुमताई म्हणताय अर्जुनला आणि सायलीला हे बघा तुम्ही लवकर आश्रमात या. आणि सायली हे ऐकून खूप टेन्शनमध्ये आले प्रेक्षकांना. खाली दोघं जण येतात आणि कल्पनाताईंना सांगताय की मधुभाऊंची तब्येत खराब आहे ना मामा तर आम्ही चाललोय बरं का आश्रमामध्ये. आणि कल्पनाताई म्हणतात काय काय. त्या खूप काळजीने विचारताय प्रेक्षकांना. आणि लगेच राकेश म्हणतो अरे मामीने तुमच्यासाठी सूप बनवलं होतं आणि तुम्ही असं कसं काय लगेच निघाले. अगोदर सूप वगैरे तर घ्या कारण त्यांनी कोणालाच नाही दिलं. त्यावर अस्मिता म्हणते तसं काहीच नाही रे. पण अश्विन लगेच म्हणतो हे बघ दादा मी येऊ का सोबत तुझ्या, कारण हे काही काळजी असेल तर मला सांग बाबा. त्यावर अर्जुन लगेच म्हणतो नको नको तसं काही असेल तर मी तुला कॉल करल. आणि मैपतराव मात्र सोन्याच्या ढिगाऱ्यासमोर पैशांच्या ढिगाऱ्यासमोर बसलेलं आहे आणि ते साक्षीला दाखवत असतं हे बघ मला ना कोण्या बिल्डरने ही माळ दिली आहे, मोत्यांची माळ आहे सोन्याची माळ असं वेगवेगळं दाखवत असतात. तितक्याच लगेच सचिन तिथं येतो म्हणतो आणि काय अण्णा नुसतं लाखोमध्येच खेळायचं आहे का तुम्हाला, तुम्ही मनावर धरलं ना तर आपण करोडोमध्ये खेळू बरं का. यावर लगेच मैपत म्हणतो तुझं म्हणणं काय आहे, पण आता सचिनची काय प्लॅनिंग ते आपल्याला लवकरच समजेल प्रेक्षकांनो. आणि इकडे सायली अर्जुन हे दोघं आश्रमात आले आणि मधुभाऊ त्यांना म्हणत असता की मला ना तर आश्रमाची खूप काळजी वाटते तर कसं होईल माझ्यानंतर, कारण सुमन बी कितीक लक्ष देणार आहे ती पण किती ताण घेणार आहे असं ते बोलत असता काळजीने. लगेच सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही कसलीच काळजी करू नका मी आहे ना
मी घेते आश्रमाची जबाबदारी. त्यावरती अर्जुनलाही म्हणते, का हो तुम्ही आहेत ना माझ्यासोबत? अर्जुनही म्हणतो, हो हो मी आहे ना तुझ्यासोबत, तुम्ही काहीच काळजी करू नका मधुभाऊ, आम्ही दोघं मिळून आश्रमाची जबाबदारी पूर्ण पार पडू. हे ऐकल्यावर मात्र मधुभाऊंच्या चेहऱ्यावर खरंच स्मित हास्य येते प्रेक्षकांना, आणि ते म्हणता, बरं झालं तुम्ही दोघांनी जबाबदारी सांभाळली ना, माझं खूप टेन्शन कमी झालं सायली. असं म्हणून पुढील भागामध्ये आपल्याला समजणार आहे सायली आणि अर्जुन आश्रमाची जबाबदारी कुठल्या पद्धतीने पार पाडता आणि प्रियाचं काय प्लॅनिंग आहे. कारण ती तर मात्र खूप खुश झालेली. तिला जेव्हा समजलं की सायली आणि अर्जुनने आश्रमाची जबाबदारी घेतली, ती म्हणते, चला आता हे आपल्यासाठी चांगली संधी साधून आलेली आहे, यांना दोघांना हे धडा शिकवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ